नमस्कार, मी रचना कोरे तुमचं स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे रचना कला दर्पण। तर मंडळी, तुम्ही सर्वांनी माझ्या पहिल्या YouTube व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, खूप छान छान कमेंट केलेले आहेत। खरंच मला वाचून खूप आनंद झाला की माझ्या पहिल्याच व्हिडिओला तुम्ही इतका छान सपोर्ट करताय। त्यासाठी मी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते। धन्यवाद। मंडळी, आंब्यांचा सीझन ऑलमोस्ट संपतच आलेला आहे आणि त्यातच आली आहे अंगारकी चतुर्थी। तर आपण बनवतोय अंगारकी चतुर्थी स्पेशल मँगो मोदक। चला तर पाहूया मँगो मोदकची रेसिपी। चला तर पाहूयात मँगो मोदकसाठी लागणारं साहित्य। तांदळाचं पीठ, 1 वाटी खवून घेतलेला नारळ, 1 वाटी गूळ, साजूक तूप, खसखस, वेलची पूड आणि सेंधव मीठ आणि आपला मेन इन्ग्रेडियंट मँगो पल्प। तर आता आपण बनवून घेऊयात मोदकासाठी लागणारं सारण। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी घालते 2 टीस्पून काजू तूप। आता घालून घेऊया आपण 1 वाटी खवलेला नारळ। थोडंसं परतून घ्यायचं। तुपावर असं नारळ परतल्यानंतर त्याचं पाणी थोडं सुकून जातं आणि तो मोकळा होतो छानपैकी, म्हणून तो असं परतून घ्यायचा आहे। मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे। नारळ आता व्यवस्थित असा परतून झालेला आहे, त्याच्यावर आपण घालून घेऊया 1 वाटी किसून घेतलेलं गूळ। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। हे एकजीव होईपर्यंत आपल्याला परतत राहायचंय। तर आता आपलं हे सारण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे, त्याच्यात घालून घेऊया आपण त्यातला अर्धा मँगो पल्प। उरलेला अर्धा आपल्याला त्याच्या पिठामध्ये घालायचं वरची पारी बनवण्यासाठी। तर आता आपण मँगो पल्प घातला होता, ते घातल्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित परतत राहायचंय। सारण छान मोकळं होईपर्यंत आपण त्याला छान व्यवस्थित परतून घेऊया। जोपर्यंत सारण मोकळं होत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित परतत राहायचंय। तर आपलं सारण आता बऱ्यापैकी मोकळं होत आहे। आपण आता घालून घेऊया त्याच्यामध्ये वेलची पूड, आणि 2 टीस्पून खसखस। व्यवस्थित परतून घेऊया। आपलं सारण आता ऑलमोस्ट तयार झालेलंच आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स वगैरे पण घालू शकता, पण आज खास आपण मँगो मोदक बनवतोय त्यामुळे आम्ही फक्त त्याला मँगोला महत्त्व दिलेलं आहे जास्त आणि ड्रायफ्रुट्सला केलंय अवॉइड। अशा प्रकारे आपलं सारण झालंय तयार। तर आता हे करूया काढूया बाजूला आणि तयार करूया उकड। आता आपण मोदकाची उकड काढण्यासाठी घेतलं एक पातेलं। आता घेतोय 1 वाटी पिठासाठी सम प्रमाणात म्हणजे 1 वाटी पाणी। पाण्यामध्ये घालते 2 चमचे साजूक तूप, चवीपुरतं मीठ आणि आपला अर्धी वाटी ठेवलेला मँगो पल्प घालून घेऊयात। आता आपण छान उकड काढून घेऊया। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की आपण घालूया त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ। छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया 1 वाटी तांदळाचं पीठ,
खूप छान रंग आलेला आहे आपल्या ह्या मोदकाच्या उकडीला। अशा प्रकारे आपली उकड तयार झालेली आहे। तिला आपण 5 मिनिटं जरा थंड करून घेऊया। तर आता आपली उकड थंड झालेली आहे। आता आपण थोडासा हलक्या पाण्याचा हात लावून ती मळून घेऊया। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या सोडायच्या नाहीयेत, अगदी एकजीव अशी मळून घ्यायची आहे। तर आता आपण ही उकड छान पैकी मळून घेतलेली आहे। त्याला लावूया हलक्याशा तुपाचा हात। पुन्हा एकदा थोडस मळून घेऊया। तर या मोदकांमध्ये मी सेंधव मीठ वापरलेलं आहे, कारण आपल्याला हे मोदक नैवेद्य दाखवायचे असतात, म्हणून मी त्याच्यामध्ये सेंधव मीठ वापरलेलं आहे। तर आपली उकड तयार झालेली आहे मळून। आता आपण सुरुवात करूया मोदक बनवायला। तर तुम्हाला ज्या साईजचे लहान मोठे असे मोदक बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही ह्याचा एक गोळा घ्यायचा आहे। हाताने अशी पातळ पारी करून घ्यायची आहे। हाताने इतकी पातळ करायला जर जमत नसेल तर तुम्ही ती लाटूनही घेऊ शकता। आता आपण भरूया सारण। तर आता आपले मोदक वळून झालेले आहेत। ते स्टीम करण्यासाठी आपण कढईत घेतले पाणी आणि त्याच्यावर मध्ये एक स्टँड ठेवून आता आपण 10 मिनिटांसाठी आपले मोदक स्टीम करून घेऊया। त्यावर ठेवूया झाकण, 10 मिनिटं स्टीम करून घेऊया। तर अशा प्रकारे तयार आहेत आपले अंगारकी चतुर्थी स्पेशल मँगो मोदक। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। छान छान कमेंट्स करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।